तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो अभ्यासक्रम आहे तो 2026-27 मध्ये बदललेला आहे. आता आपली घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा जवळ येते. त्या दृष्टीनं आपला विषय आहे सामान्य विज्ञान. तर या सामान्य विज्ञानची जी सराव प्रश्नपत्रिका आहे घटक चाचणी क्रमांक 1 साठी, तर ती आपण तयार केलेली आहे. 20 गुणांची सराव प्रश्नपत्रिका. तर याच्यामध्ये एकूण गुण 20 असणार आहेत. वेळ तुम्हाला 40 मिनिटं किंवा 1 तासमध्ये परीक्षेमध्ये दिला जाईल. ओके, तर एकूण गुण 20 असणार आहे त्याच्यात. तर याच्यामधला जर पहिले प्रश्न बघितला तर पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे आणि ते प्रश्न सांगितले की तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून उत्तरं आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्यानंतर मी तुम्हाला उत्तरं सांगणार आहे. तर याच्यामध्ये पहिली जी रिकामी जागा आहे, सजीवांचे शरीर डॉट डॉटचे बनलेले असते. कशाचे बनलेले असते ते आठवायचं आहे. लांबी मोजण्याचे SI एकक कोणते आहे? लांबी कशानं मोजली जाते? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्या क्रियेला काय म्हणतात? तापमान मोजण्यासाठी डॉट डॉट हे उपकरण वापरतात. तर कुठलं उपकरण वापरतात ते तिथं लिहायचं आहे. प्रश्न 1 5 गुणांसाठी. त्याच्यानंतर पुढे जर का आपण बघितलं, धान्यातील कचरा व भुसा वाऱ्याच्या मदतीने वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला डॉट डॉट म्हणतात. तर त्या एकेकाची उत्तरं आता आपण बघूया. तर पहिल्याचं उत्तर आहे, सजीवांचं शरीर पेशीचं बनलेलं असतं. लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक काय करतात? मीटर हे एकक वापरतात. त्याच्यामध्ये पेशी, पहिल्याचं सजीवांचं शरीर पेशीपासून बनलेलं असतं. तर पहिल्याचं उत्तर आलं पेशी. दुसरं जे पेशी हे उत्तर आलं. त्याच्यानंतर दुसरं लांबी मोजण्यासाठी SI एकक मीटर. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला म्हणायचं प्रकाश संश्लेषण. तापमान मोजण्यासाठी काय वापरले जाते? तापमापी. आणि धान्यातील कचरा व भुसा वाऱ्याच्या मदतीनं वेगळा करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उफणणे. ओके, तर हे येणार त्याच्यामध्ये उत्तर. तर आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. गट अ आपल्याला हे सगळे दिलेले आहेत आणि गट ब मध्ये हे आहेत सगळे. तर याच्यामध्ये एक एक उत्तर आता आपण बघायला सुरू करूया. तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा विचार करा आधी याची उत्तर काय येणार. तर पहिल्याचं उत्तर आहे 1चं ब. तर 1चं ब म्हणजे सर जगदीशचंद्र बोस यांनी कशाबद्दल संशोधन केलं होतं? तर सर जगदीशचंद्र बोस वनस्पतींमधील चेतना क्षमता. ओके, त्याच्यानंतर वनस्पतींमधील चेतना क्षमता. दुसरं आहे अण्णामणी, हे नाव आहे भारतीय हवामानशास्त्रज्ञ. त्याच्यानंतर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे त्याच्यामधली योग्य जोडी येणार. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जे आहे ओके सेकंद. सेकंद हे वेळेचं एकक आहे. आणि त्याच्यानंतर उत्सर्जन एक राहतं. उत्सर्जन म्हणजे शरीरातील पदार्थ, टाकाऊ पदार्थ जे आहेत ते टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. तर ही त्याची उत्तर असणार आहे एक एक करून. तर इथं त्या क्रमानं उत्तर दिलेली आहेत. त्याच्यानंतर खालील विधानात चुकी बरोबर ते ठरवायचे. तर याच्यामध्ये चुकी बरोबर दिल्या. केवळ स्पर्शाने आपण वस्तूचे अचूक तापमान सांगू शकतो. तर हे शक्य, हे चूक आहे का बरोबर आहे? अचूक तापमान केवळ स्पर्शानं, तर हे चूक आहे. वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. तर हे विधान काय आहे? सत्य आहे. मिश्रणातील घटकांचा आकार वेगळा असेल, वेगवेगळा असेल तर निवडणे ही प्रक्रिया. आता याचं मात्र इथं उत्तर दिलेलं आहे. तर तिसरं मात्र काय आहे? चूक आहे. तर याच्यामध्ये चाळणे किंवा गाळणे ही पद्धत वापरली जाते. ओके, ही पद्धत त्याच्यामध्ये काय केली जाते? वापरली जाते. त्याच्यानंतर पुढचं आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. सजीवांची कोणतीही 4 लक्षणे लिहा म्हटलंय अर्ध्या गुणासाठी. प्रमाणित मापनाची आवश्यकता काय? आणि उफणणे ही जी प्रक्रिया आहे ती समजावून सांगायची. तर 4 लक्षणं कुठली लिहू शकता? वाढ, उत्सर्जन, प्रजनन, हालचाल, चेतना क्षमता ही सजीवांची लक्षणे आहेत. व्यक्तीनुसार त्याच्यानंतर पुढचा आहे दुसरा प्रश्न जो होता, प्रमाणित मापनाची आवश्यकता का असते? तर का प्रमाणित माप हे असतं? तर व्यक्तीनुसार हाताची वीट ही जी बाकीची एक हाताची वीट किंवा पावले बदलतात, त्यामुळे मापनात अचूकपणा येत नाही. म्हणजे आपण योग्य मापन करू शकत नाही. सर्वांसाठी जर मापन समान व्हावं म्हणून प्रमाणित मापनाची गरज असते. आता उफणणे त्याच्याबद्दल माहिती लिहायची. जेव्हा मिश्रणात जड किंवा हलके पदार्थ एकत्र असतात तेव्हा वाऱ्याच्या मदतीने ते वेगळे करण्यासाठी उफणणे ही पद्धत काय केली जाते? वापरली जाते. प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची हे आपण आता केलंय. प्रश्न क्रमांक 5 आहे. ओके, तर इथं प्रश्न क्रमांक 5 पाहिजे. जस्ट अ मिनिट इथं. ओके,
हा प्रश्न इथं पाहिजे होता, प्रश्न क्रमांक 5. ओके. तर प्रश्न 5 मध्ये कुठले प्रश्न आहेत, तर सविस्तर उत्तर लिहा 3 गुणांसाठी, दोन्हीपैकी 1 लिहायचं. वनस्पतींमधील उत्सर्जन क्रिया कशी घडते उदाहरणासह स्पष्ट करायचं आणि लांबीचं दुसरं जे आहे, पहिलं काय होतं, उत्सर्जन प्रक्रिया उदाहरणासहित, आणि दुसरं आहे लांबीचे अचूक मापन करताना कोणते महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये वनस्पतींना नको असलेले पदार्थ त्यांच्या खोडाच्या सालीत किंवा जुन्या पानात साठवतात. पाने गळली की हे पदार्थ बाहेर टाकले जातात आणि यालाच उत्सर्जन असं म्हणतात. असं वाक्य लिहा इथे याच्या पुढे. वनस्पतींच्या बाबतीतलं उत्सर्जन म्हणतात. उदाहरणार्थ बाभूळ किंवा शेवग्याच्या झाडाचा डिंक. त्याच्यानंतर मोजपट्टी. मापन करताना, लांबीचं अचूक मापन करताना महत्वाचे मुद्दे. मोजपट्टी वस्तूच्या संपर्कात असावी. पट्टीचा शून्य बिंदू किंवा आरंभ बिंदू वस्तूच्या सुरुवातीला असावा. वस्तूच्या सुरुवातीला असावा. वाचन करताना डोळा पट्टीच्या अगदी समोर असावा, तर आपलं मापन अचूक येतं. तर अशा प्रकारे हे सगळी उत्तरं त्याच्यामध्ये लिहायची. पुढील व्हिडिओमध्ये आता आपण हा 20 गुणांचा झाला. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या विषयाचा बघूया. थँक्यू.